बरं मी काय म्हणतो तुला लग्नाच्या पहिल्या रात्री तुझ्या डोळ्यात कचरा गेला होता तेव्हा मी तो करून काढायला आलो. त्यानंतरचा चमत्कार कुठे? म्हणजे काय? मुलगा कुठे आहे? मुलगा आपला ओंकार कुठे आहे? काय झालं? आरडा ओरडा करू नका, बाळ झोपली आहेत. बाळं झोपली आहेत? कोणाची बाळं झोपली आहेत? आता आपल्या घरात कोणाची बाळ झोपणार? आपली बाळ झोपली आहेत. अरे आपली कुठून आली बाळं? आणि ही मलाच माहित नाहीत बाळं आली आहेत ती. अरे मी शेंगा सोलल्या नाहीत, मी टरफलांचा प्रश्न येतो कुठे? आहेत, झोपली आहेत. आपल्याला एक बाळ आहे जे हे एवढं लांब झालेलं आहे, त्याचं नाव ओंकार आहे. त्याला काही बोलू नका तुम्ही. अगं खरंच सांगतो, ऐक माझं जरा. माझ्या बाळांबद्दल काही माझ्या बाळांबद्दल. गुड मॉर्निंग आई. गुड. गुड. ऐसा है. गुड मॉर्निंग. ये अम्मी, ये गुड मॉर्निंग वाजपेकर, कुछ तो चाय चुस्का ला. वो क्या है ना, अपने सिर का पूरा नाला सोपारा हो गेला है. सॉरी चहा आणते. ऐक ना, पण उपाशीपोटी चहा नको पिऊस, ऍसिडिटी होते. सोबत काय देऊ तुला? सुट्टा है क्या? हा कोण आहे? हा कोण आहे? हा वेगळ्याच कंठाचा माणूस कोण आहे? काल स्क्रिप्ट नीट वाचली नाहीत का? छानपणा करू नकोस. अगं हा कोण आहे जो तुझ्याकडे छुट्टा मागतो? अगं हा छपरी कोण? छपरी म्हणू नका त्याला. ओंक्याचा मानलेला भाऊ आहे तो. तरी उगाच बोलतात. माझं बाळ येते, कळलं ना? मी जन्म नसला दिला म्हणून काय झालं? पोटचा गोळा आहे तो माझा. माझं बाळ येते. बाळा, नाव काय तुझं? अगं पोटचा गोळा म्हणतेस ना, नाव नाही माहिती तुला त्याचं? अगं कोण आहे हा? हा काल रात्रीपर्यंत नव्हता, अचानक आला. हे बाबा, आजपासून बाबा. क्या बोलता है लाला? बाबाला लाला बोलला. हा एक मिनिट, त्याला त्रास नका देऊ. कोण आहे हा? अहो तू, हा कोण आहे? हा आलाच आहे आपल्याकडे, राहतोय आपल्या. हा कोण आहे? अहो ऐका ना, तुम्ही एवढे उतावळे होऊ नका. दमली आहेत बाळ माझी. रात्रभर पोलिसांना गुंगारा देत होते. अंगारा देत असं अभिमानाने काय सांगते? गुंगारा? ए ए ए अरे काय करतोयस तू? अरे कोण? काय केलंस? कांड काय केलंस? नाही, अहो, चिडू अरे हा कोण आहे रे बाबा? म्हातारा झाला रे बाप तुझा, आता रिटायरमेंटला आला रे. आता पोलीस भागो नाही जमणार रे मला आता. नको रे बाबा, मला काय बी दुखायला लागला रे बाबा रे. मेरे को मत मारो रे. इथे मारतात, इथे मारतात रे. लागतात. झालंय तुमचं काय? सगळं झालंय. नका ना किरकिर करू. सकाळ सकाळ संडेला काही केलं नाहीये. मी रोजच्या सारखा बार मध्ये बसलो होतो आणि कोमल नाचत होती. कोमल कोण आहे? कोमल कोण? कोण काय? कोण? सुनबाई माझी. अजून सुनबाई वगैरे झालेलं नाहीये, लक्षात घे या घरची. ऐका ना, मी रोजच्या सारखा बार मध्ये बसलो होतो, कोमल नाचत होती आणि कोमलचे टीप मी मोजत होतो. टीप काल भाई कमाल कमाल चांदी कोमलची. हो? काय ठुमका लागला होता कोमलचा भाई. क्या भाई? रावस एकदम रावच भाई, एकदम रावच. आई तुला सांगतो, पैसे मोजून मोजून बोट दुखली भाई, थुकी जीभ सुकली. एवढे पैसे, एवढे. मुद्द्याचं बोल रे बाई. मुद्द्याचं बोल. अहो मी रोज सारखा बार मध्ये बसलो होतो आणि त्या कोमलचे टीप मोजत बसलो. हा प्रॉब्लेम आहे. तू रोज सारखा कॉलेजच्या लायब्ररीत जाऊन वाचन करत होता. चॅट टोन मध्ये तू काय बोलतोयस? मी रोजच्या सारखा बार मध्ये जाऊन कोमलची टीप मोजत होतो. हा प्रॉब्लेम आहे आपला. सकाळ सकाळ अरे कुणाचं घराणं आहे हे? काय घर? सकाळ सकाळ हा कोण आहे? चिडू नका. पायाला पण लागलं ह्याच्या. काय लागलंय? दुखत नाही ते. अरे दुखत नाही. अरे कुणाचं? अरे चौगुल्यांचं घराणं आहे ना रे. अरे तुझे आजोबा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीला होते. तुझे बाबा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये नसतील, पण या सोसायटीचे खजिनदार तरी आहेत ना रे. त्यांचा मुलगा कुठल्या तरी पोरीवर उडवलेले पैसे 1 2 3 मोजत बसतो रे. लाज वाटली पाहिजे तुला. पैशाचंच काम आहे ना. लाज वाट. ये लाला, सुन ना. अरे टेंशन मधले वाय, लाखों का हिसाब संभालता है अपना ओंकार बादशाह. अरे नहीं, उसका हाथ है यार इसके ऊपर.
और क्या जोड़ी है मालूम भाई। कोमल और ओंकार क्या ठुमका लगाती है हो ना. ये बंगले के बार फोड़ डाला ये बंगले के बार फोड़ डाला बार फोड़ डाला तुमच्या लक्षात येते का याचा कॅटच वेगळा आहे आपल्या तिघांच्या 5-3-2 मध्ये नको घेऊया त्याला हा वेगळा आहे गप्पा बसा हो तुम्ही. कधी एकदा त्या सुनबाईंना घरी आणते आणि बघते असं होतंय मला. 6 वाजता. ओ. ए सुन ना. ए उसको इधर भी फटने का बल तू लगा. कशाला बोलते तू कशाला बोलतेस तशी त्याला कळायला पाहिजे ना. हे काय त्याची भाषा नाहीये रोज तो हे करतो सगळं वाईट वाईट पदार्थ करतो त्यामुळे त्याचा होत झाला आवाज तू नीट बोल ना त्याच्याशी आणि त्यापेक्षा हा पोरगा बघ ग तुझा अनोळखी बाई कोणतरीकडे नाचते त्याच्यावर पैसे मोजतो तो लाज माझ्या सुनेला अनोळखी बाई म्हणू नका तुम्ही. सून झालेली नाहीये तुम्ही ती गप्पा यांना काही कळणार नाही रे. हा टिपिकल मिडल क्लास माणूस आहे हा. धमक असेल ना अंगात धमक असेल ना तर तिच्यासारखं नाचून पैसे कमवून दाखवा 2 दिवस. गंमत नाहीये असं 6 तास बिचारी ठुमके मारत असते गंमत वाटते तुम्हाला. ती बिचारी 6 तास नाचते. लक्ष ठेवायचं कोण आपल्याकडे बघतंय. आई 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 आज कोणाकडे पैसे जास्त आहेत त्याच्याकडे लक्ष ठेवायचं त्याला रिझवायचं मग त्याच्या जवळ जायचं. त्याला रिझवत रिझवत त्याच्याकडे त्यांनी नोट काढली की त्याला त्याच्याकडनं नोट घ्यायची आणि आत टाकायची परत डान्स सुरू. कळलं का. बघू नका करून दाखवा कधीतरी. नाही जमणार आहे त्यांना करा गंमत नाहीये. नाही जमणार आहे त्यांना तुझ्या बापाला सांग पोरीला जन्माला नाही घातलायस अख्खा वडनेरकर बार जन्माला घातलाय त्याने हे सगळं तुला हे असं करायचं हे कसं माहिती. रस्त्यावरून येता जाता नजरेस पडतो. अरे हा कुठला रस्ता आहे तो बारच्या मधून जातो आणि हा कुठला बार आहे जो रस्त्याच्या अर्धा या साईडला अर्धा या साईडला असतो. चिडू नका म्हणजे भाजी बिजी घेऊन जाताना अच्छा ऐसर येत आहे का बार मी असं म्हणतात. चिडू नका ना तुम्ही. ये चकली आइटम ये ए, ए, चकली ए, ए, आइटम आई, 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 ये इधर. चकली काय रे सुबह सुबह जरा भान चालू असेच है आहे. ए जा पंखा चालू कर अपने को ऑक्सीजन चाहिए. ऑक्सिजन बोलला रे ऑक्सिजन बोलला लाज बाळगा रे जी गोष्ट पायात घालतात ती नाकात घालतो तो ऑक्सिजन बोलला हा ए नायगाव माझगाव वगैरे रे नाही पहिले कॉटन ग्रीन ताप माझगाव हो गेलाय थोबड फोडीन त्याच्या भाषेत बोललास तर ओए तुम ये करो ऐसा निकलो ओए 1 टास्क करके फुल लाइफ ले लो घर को जाओ इनकरे नहीं आने का उतरो और ये करो घर के जाओ ये इधर नहीं करने का इधर नहीं मांगता है कॉमेडी मारते कॉमेडी घर पे गला काढ माझा मुलगा कुठेही जाणार नाही कळलं ना. ईशा. अजिबात नाही. माझा बाळ आहे ते आई अम्मी आहे. देवदूत आहे तो माझ्या पोराला वाचवणारा कळलं ना. नाही अहो कळत कसं नाही तुम्हाला. त्याच्या पोलीस मागे लागलेत त्यांनी पकडलं तर उद्ध्वस्त होईल आयुष्य त्याचं. अजून काय उद्ध्वस्त चेहरा बघ त्याचा अजून काय त्याचं उद्ध्वस्त व्हायचं राहिलंय अगं हे आणि त्याला तू बाळ तरी कसं म्हणू शकतेस माझं बाळ म्हणताना आहे ते बाळ माझं तुम्हाला नाही कळणार. माझ्या लेकराला वाचवणारा देवदूत आहे तो कळलं ना. ओंकारला त्यांनी वाचवलंय मग काय केलंय त्यांनी लवकर सांगा जास्त ना फुटच येऊ नको हे काल रेड पडली अण्णाच्या बारवर रेड कळतंय का रेड पडली. आई आई कळत नाहीये ना माझं लेकरू तिथे बिचारा तिथे कोमलनी कमवलेली टीप बिचारा मग्न होऊन मोजत होता भेंडी त्याला माहितच नाही बाहेर काय मचमच सुरू आहे. भाषा बघ तुझी भेंडी बोलतेस तू चौघुल्यांची सून भेंडी बोलतेस बाबा पुन्हा मरतील वरती बाबा त्या स्टोरीसाठी गरजेची आहे ती भाषा काय? तू गप्पा बस जरा मुद्दा हा आहे की माझं बाळ मग्न होतं काम करण्यात तेव्हा हा आला. हे माझं नवीन बाळ वेळेत आलं पोलीस पोचायच्या आत याला सुमडीत गुबडी केलं. अगं सुमडीत गुमडी अरे कसं वाटतं ग? अरे सोडा ना भाषेचं स्टोरी ऐका ना काय आहे ती बाबा डोक्यात जाऊ नका आधीच माझं संडेला ना तुम्ही झोप नाही पूर्ण करू दिली आम्हाला चौगुल्यांच्या घरात गप्प show बसा, आणि चौगुले show पुढे show. स्टोरी ऐकायची आहे की नाही तुम्हाला हा ऐकायची आहे की नाही श करत बसणार आहे ऐका ना तिकडे पोलीस मागे लागले होते भाईने आपल्याला कसा बसा वळटवला तिकडनं
माहितीये तरी पोलीस पिच्चा सोडे ना, मग शेवटी नाही खुप्या स्पॉटवर नेला आपल्याला. खुपिया स्पॉट? सिमेंट मिक्सर मोठा. सिमेंट मिक्सर म्हणजे? सिमेंट मिक्सर नाही का, एका स्पीडनी असा असा फिरत असतो आणि इकडनं सिमेंट पडत असतं. त्यात आम्ही रात्रभर झोपलो. भाई रोज झोपतो माहितीये तिथे. पोलीस तिकडे येतच नाही, आजूबाजूला वाव 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 मग वाव 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 वाव. अरे बाळा अरे बाळा, माझ्या पोलिसांचं काही नाही रे, पण सकाळी 7 वाजता कोणी तो सिमेंट मिक्सर चालू केला असताना तर काय झालं असतं? आडवी अनारकली झाली असती तुमची. स्लॅब मध्ये चिनले गेला असतात तुम्ही आडवे. लक्षात येते का? अरे चमन टकलू काय को तमाशा कर रहा है? आप पेशंट है ना, आपण इज्जतदार फॅमिली है बा. खुद का चेहरा देखो आरशे में, आईला काय खुद हुन थुकूंगो खुद के मुंह को. वो सीमेंट का मिक्सर में रात को सोतो है, खुद को थुंको आरशे आबा को. बस झाला? थांबा जरा. माझ्या पोराला अति बोलताय तुम्ही आता. ते बोलताय. हे बघा, मी जबाबदारी घेतली त्याची. तो आता माझा मुलगा आहे. अगं मुलगा असायला प्रॉब्लेम नव्हता. हा मुलगा आहे. कळलं का तुला? गप्पा बसा हो तुम्ही. काही कळत. ए बाळा, नाव काय तुझं सांग. फटेला फुग्गा. फटेला फुग्गा. कुणाचं नाव असतं फटेला फुग्गा? हे नाव असतं कधी कुणाचं? अरे पहिला दुसरा नाम था भाई. स्टोरी सुनेगा ना तू मर जाएगा रे. सांग स्टोरी सांग. बाई स्टोरी तो मागताय स्टोरी बोलू ना भाई. स्टोरी बोलताय भाई. स्टोरी स्टोरी मागताय. स्टोरी आहे. क्या है ना भाई, जब आपण बारक्या था ना, तब आपण शेंगदाना बेचता था सिग्नल पे. समझा क्या? ईमानदारी से काम करता था. कोई नशा नहीं, कुछ नहीं, कोई टेंशन नहीं. लेकिन एक बार अपन को वो दिखी. कोण वो? कोण कोण? कोण वो? फुग्गे वाली. तिकडे बघ रे, मॅडे काय बोल. फुग्गे वाले दिखी. माँ कसम, माँ की किरकिरी, माँ का साकिना का. आपण इलिया वाय, आपण इलिया. पूरा डीएन नगर हो गया. अरे इलिया, अपन क्या करते था? सुबह कमाता था, उसके बाद जाता था, उसका फुगा खरीदता था और ऐसा पकड़ता था और ऐसा छोड़ता था. ऐसा छोड़ता था. तब से अपन का नाम गिरा गया फुगा. फिर 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 फिर. अगं अत्यंत बोर स्टोरी चाललेली आहे. काय या गप्पा बसा हो. किती मस्त त्यांनी बोल. म्युझिक दिले फक्त, बाकी स्टोरीत काही नाहीये. आई गप्पा बसा तुम. ए तू बोल, तू बोल. फिर लक्ष नको देऊ. फिर फिर क्या हुआ? फिर क्या हुआ? फिर क्या हुआ? अपना उसके साथ टाका भिड़ा. लेकिन एक रात अपन ने उसको कल्लू के साथ चुम्मा चाटी करते हुए पकड़ा. अपन का फुग्गा फूट गया भाई. पूरी रात अपन रो रहा था भाई. पूरी रात अपन रो रहा. एवढ्यात रडशील? 1 सेकंड पण नाही झाला लगेच येता करतो पाणी तुझ्या नाकात आणि डोळ्यात. पूरी रात रो रहा था भाई. पूरी रात रो रहा था. एक दोस्त आया अपने पास, एक रुमाल दिया आंसू पोंछने के लिए. रुमाल दिया आंसू पोंछने के लिए. अपन ने गलती से वो नाक को घिसा. नाक को घिसा तो भाई दनादन फनाफन खनाकन सनासन गम बांग बूंग पांग 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 पांग. अरे 2 दिन अपन फुग्गे की माफित उड़ रहा था भाई. पैसा उठ रहा था भाई. फुगे की वापस उठ रहा था. आवाज तर चालला रे. सगळं अवांतर अरे चाललंय. अपना काही अपना नाही एक है, आहे. एक है भाई. अपने एक है बिंदा से बजने का, मिट्टा खाने का. पुलिस आए तो छुपने का, फिर से बजने का. अबे 1000 की गोली एक बार ढकरूम. जय ऑर्गेनिक बोला. ऑर्गेनिक बोला. जय ऑर्गेनिक बोला. जय ऑर्गेनिक बोला. फिर क्या हुआ? फिर अरे फिर तो आगे फिर क्या हुआ? ऐका रे. फिर अरे, ये चकली आइटम. नुसतीच एनर्जी आहे रे, काही नाहीये गोष्टीत. नाही, काही नाही, गप्पा नाहीये. बसाव. फिर अपन गया मामू पाइपलाइन के पास. उसने मेरे सिर पे हाथ रखा, एक हाथ मेरे जेब में डाला. मामू पाईपलाईन वाला ना. कोण कोण मामू पाईल म्हणाला? कोण कोण तुझा चुलत भाऊ आहे मामू पाईल? मला काही माहिती नाही हो. अंबाना जरा बोर मारू नका बाबा. ऐका स्टोरी भाईची. ऐका. एक हाथ मेरे जेब में डाला, उसमें था पूरी भाई अपना पूरा करियर चेंज, बिजनेस चेंज. अपन किंग भाई. फिर क्या हुआ? फिर ऐश्वर्या आई. मारे रे. काय मुन्ना भाईचा सीन चाललाय? ऐश्वर्या आई नाही ते बोलला ते अरे असं. काय चाललंय? तू ऐक तरी. सारखा फिर 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 विचारतेस तो फक्त
नुसता बोलतोय. केवढं त्याची पतंग कुठे उडते त्याची काही कल्पना नाहीये त्याला. तुम्हाला कळत नाही, छान सांगतोय तो. कोण तो पाईपलाईन वाला मामू बिमू, काय संबंध त्याचा? एक मिनिट. मारतेस की हा एक मिनिट. एक मिनिट, तुम्हाला पाईपलाईन वाला मामू माहित नाही? नाही नाही माहिती मला पाईपलाईन वाला मामू कोण आहे. तुम्हाला पाईपलाईन वाला मामू माहित नाही ईशा. आणि तू रे पाईपलाईन वाला मामूकडे जातोस? हाँ अरे मिक्स असतो त्याचा माल, भेसळ असते. क्या बोलती है? भाई मैंने आपको पहले ही बोला था पर आप बोले कि "ए, नहीं नहीं तो मैंने बोला बड़ा भाई के माफ बरं बरं तो परत बडाबाईचं काय तुला शांत सांगता येत नाही मग त्याला. मी सांगितलं अरे पण खराब असतो, भेसळ असते. हा. तू पप्पीबाईचा माल नाही ट्राय केलाय? कौन? पप्पीबाई, पप्पी भाई. अरे डॉकयार्डच्या रस्त्यावर जाताना काळूबाई सिग्नल लागतो बघ, त्याच्या डावीकडे एक गुलाबी गल्ली आहे बघ लागून. गुलाबी गल्ली. माहितीये? माहितीये. तिथे वळल्या वळल्या उजवीकडे कोण आहे? पिंटू, तो पानवाला. पानवाला आहे ना, पिंटूवर. त्याच्या बाजूला कोण आहे? अंडा वाला. रॉबर्ट अंडावाला. रॉबर्ट अंडावाला. त्याच्यामध्ये काय आहे? कुछ नहीं है भाई. असंच वाटतं सगळ्यांना, पण मध्ये आहे. हा? मध्ये एक मोठा दगड आहे माहितीये? हाँ हाँ त्या दगडावर चढलं ना की एक बारीक फट दिसते. हाँ. चढल्यानंतर थोडं असं असं जावं लागतं त्या फटीतून, पण तिथे गेल्यानंतर पोहोचतो आपण रेल्वेच्या पत्र्यावर. हा, हा. तिथे गेल्यावर कोण भेटतं? पप्पी भाई. हा. पप्पी भाईला जाऊन काय बोलायचं? पप्पी भाई. नाही रे, काय बोलतोय हा? पप्पी भाई नाही हाय पप्पी भाईला बोलायचं भाभी कुठे? भाभी की भाभी कुठे आहे बोलायचं. मग तो त्याला तू असा मामा कुठे, काका कुठे बोला तर तो काय देणार नाही. भाभी कुठे कोडवर्ड आहे आपला, भाभी कुठे बोलायचं, हा. कळलं? मग जो माल मिळतो ना, ओ असले माल आहे. अरे असली चीज अगं हे काय चाललंय तुझं? हे सगळ्या गोष्टी तुला कशा माहिती? येता जाता नजरेस पडतं. मला ते येता जाता बघायचंय. चल अहो, चल खड्ड्यात दिवस की मला बघायचं येता जाता. बाबा, येता बघायचंय. बाबा काय झालं? पोलीस आले. पोलीस आले. लपा 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 तुम्ही लपा मी आणि भाई सांभाळून घेऊ लपा. अरे तुम्ही कांड केलाय ना, तुम्ही लपला पाहिजे. मला कशाला लपायला सांगतोय? म्हणतोय तर लपा ना. खिडकीत उडी मारा. अरे मी बँकेत आहे. खिडकीत उडी मारा. अरे पण नाही खिडकीत उडी मारा. खिडकीत उडी मारा. वा 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 भाई लोग एकदम वंडर्स परफॉर्मन्स, जोरदार टाळ्या, बहारदार. बघा यावर हास्यरसिक कशी प्रतिक्रिया देतात ते प्रसाददा. खतरनाक तुफान. या पोरामुळे तुला काय काय बघायला लागणार आहे सम्या. खरंच माइंड ब्लोईंग कॅरेक्टर होतं मंदार. आणि त्या कॅरेक्टरला जी चाल लावली होतीस त्याचा संगीतकार तू का गोस्वामी? असं करता करता आता सुचले. तू स्वतःच. वा 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 बहारदार. वा मॅन्डी. त्याच्या ते पायाला बांधलेल्या रुमालाला न्याय पण मिळाला त्या चालीमुळे. मजा आली तुझं कॅरेक्टर बघताना. फॅन्टास्टिक. आणि ईशा तू जे येता जाता रस्त्यातून शैक्षणिक प्रतिष्ठान सुरू केलेस त्यातून आम्हाला हा ज्ञानरूपी वसा असाच मिळत राहू दे काय. कारण आम्हाला तो रस्ता कधीच लागत नाही जाता येतो. तो कुठला तू शोधलायस. फारच सुंदर, अप्रतिम. ओंकार मस्त, मजा आली. सई. चमन चिकना परफॉर्मन्स होता एकदम. खूप मजा आली. ईशा वेडी आहेस तू, वेडी. म्हणजे भाषा म्हणू नको, आवाज म्हणू नको, चाल म्हणू नको, बॉडी लँग्वेज म्हणू नको, सगळंच क्रेझी होतं. तांदूळ निवडताना सेन्शुअस होताना मी पहिल्यांदा बघितलंय कोणाला तरी. इट वॉज अमेझिंग. समीरदा आउटस्टँडिंग, फार भारी. हे मॅन्डी द रायझिंग स्टार. लक्षात राहणारी कॅरेक्टर्स करतोस, छाप सोडतोस कायम. आजही सोडलीस आणि जबरदस्त सोडलीस. खूप मजा आली. तुझा भाऊ पण छान होता आणि शेवटचा जो ट्विस्ट होता पोलिसांचा तो पण खूप इंटरेस्टिंग होता. मजा आली.